लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास भैया बाबर यांनी ढोल ताशा व ध्वजपथकाच्या वाद्यपूजन सोहळ्याला उपस्थित राहून युवकांना संस्कार, शिस्त आणि समाजसेवेचा संदेश दिला। या सोहळ्यात त्यांनी ढोल ताशा ही केवळ वाद्य नसून ती संस्कृती, स्वाभिमान आणि संघटन शक्तीचे प्रतीक असल्याचे सांगितले। विटा येथे ढोल ताशा व ध्वजपथकाचा वाद्यपूजन सोहळा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। यावेळी आमदार सुहास भैया बाबर यांनी उपस्थितांना संबोधित करत युवकांनी आपल्या संस्कृतीचा वारसा जपत समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की ढोल ताशाचा प्रत्येक ताल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देतो, तर भगवा ध्वज स्वाभिमान, संस्कृती आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहे। अशा पथकांमधून केवळ वादक नव्हे तर शिस्तबद्ध, संवेदनशील आणि समाजाभिमुख युवक घडतात असे त्यांनी नमूद केले। युवकांना योग्य दिशा, संस्कृतीला नवी ऊर्जा आणि समाजसेवेची प्रेरणा देणाऱ्या अशा उपक्रमांना आपण नेहमीच पाठिंबा देऊ, अशी ही ग्वाही आमदार बाबर यांनी दिली। वाद्यपूजनाच्या निमित्ताने त्यांनी पथकातील सर्व पदाधिकारी, वादक आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत आगामी गणेशोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या। तसेच यंदाही हे पथक आपल्या दमदार तालाने विट्याची ओळख अधिक भक्कम करेल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी त्यांनी स्वतः ढोल वादन केले। संस्कार, शिस्त आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा हा वाद्यपूजन सोहळा उत्साहात पार पडला। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा लोकन्यूज मराठी। प्रतिनिधी समीर मुल्ला, धन्यवाद।